चला मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. चाललोय आम्ही आता गावाला, शिमग्याला. टाटा. येऊ आता इन्स्ट्रक्शन आहे का? आणि बॅग सांभाळ, चोऱ्या होतात. झोपलास ना तर बॅग पनवेलला चोरी करतात. ते पनवेल नाही चोरी मग कुठे करतात? तुमची नाही बॅग गेली पनवेलला? अरे ते आपण उतरणारे असतात, पण आपल्याला काळजी नको घ्यायला. आपल्या आपण उतरणारे असतात ते घेऊन जातात. हा, मग काळजी घे आणि बॅग नीट ठेव आणि झोपू नको आणि खिडकी उघडी ठेवू नको. हात बाहेर काढू नको. हात बाहेर काढू नको. त्याचं झोप आणि मांडीवर ठेव आणि नेऊ दे कुणाला नाही देणार. झाले सवय आहे खाण्याची. झाले बच्चन, देऊन जात. बाय. हॅलो मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. शिमग्याला गावी चाललोय, दाभोळला. शिमगा म्हणजे माहिती आहे ना, एकदम कोकणी माणसाचं एकदम आर्ट आहे. मुंबई सेंट्रल वरून माझी बस आहे, मुंबई सेंट्रल दाभोळ. डायरेक्ट आपल्या गावामध्ये जाते आणि हार्डली उतरल्यानंतर 5 मिनिटं वॉकिंगमध्ये आपलं घर आहे लगेच. सो ट्रॅव्हल आमच्यासाठी ॲक्च्युली आमच्या गावाला जायला ट्रेनचं ऑप्शन नाही. जर ट्रेनने जायचं झालं तुम्हाला तर खेडला जावं लागतं. खेडवरून परत एस टी पकडा, दापोलीला या. दापोलीवरून परत 1 तास दाभोळला. मग त्यापेक्षा आम्ही हेच आम्हाला कन्व्हिनियंट वाटतं. मुंबई सेंट्रलवरून डायरेक्ट दाभोळ, डायरेक्ट गावामध्ये. कुठे मध्ये उतरायचं नाही. एकदा बसलो की डायरेक्ट गावामध्ये उतरलो. मग चला दाखवतो तुम्हाला. माझं गाव खूप सुंदर आहे, तुम्हाला आवडेल. दाखवतो मी तुम्हाला. आता मी रोड स्टेशनला चाललोय. प्लॅनमध्ये थोडा चेंज केलाय. मुंबई सेंट्रलला जायचं होतं, बट आपण नाही पोचवता टायमाला. तिथे 8:30ची गाडी होती. ऑलमोस्ट आता 8:30 वाजायला आलं. म्हणून मग मी दादरला जो सेकंड स्टॉप आहे तिथे उतरलोय. चालत जातोय स्टॉपपर्यंत, कारण मुंबई सेंटरपर्यंत मी पोचूच शकलो नसतो. पेक्षा दादरला जाऊन आपण जरा ग्रॅब करूया एस टी. चला, उशीर झाल्याशिवाय ना कुठली ट्रिप सक्सेसफुल होतच नाही माझी. भूक लागली आहे, एस टी यायला टाइम आहे. तुला खाऊन घेतो, थोडा दाबेली घेतो. भूक लागली ना, उशीर झालेला म्हणून न खाता निघालो. पोचलोय भाई फायनली दादरला. दादरचा एस टी स्टँड आहे. इथे सेकंड अरेंजमेंट आहे. सगळे मला वाटतं शिमग्यालाच चालले. कोकणाचा सण आहे ना. भूक लागली आहे, सँडविच खाऊन घेतो. ही आपली बस आहे, शिवशाही. दापोली बस स्थानकाजवळ पोचलोय आपण सक्सेसफुली. आणि आमच्या गावाला बघा ई बस पण चालू झाली आहे. गावी खूप जास्त थंडी आहे. 7 वर्ष आता खूप थंडी आहे, खूप.
उतरलोय आपण आपल्या गावात. नाक्यावरून थोडस चालूनच आपला 5 मिनिटं वॉकिंग वर आपलं घर आहे. अरे कलर आहे. बघा असं मस्त घर आहे. हा व्ह्यू आहे. आणि सगळ्यात बेस्ट काय माहितीये, आमच्या घराच्या बाजूला सरकारी दवाखाना आहे. 5 रुपयामध्ये केस पेपर काढायचे, औषधं घ्यायची, फ्री मध्ये उपचार होतो. हार्डली 1 मिनिट वॉकिंग वरतीच आहे. जस्ट नॉर्मल डे इन कोकण. आणि ही पूर्णच्या पूर्ण आपली बाग आहे. हे आपला वाडा आणि आपलं घर. फ्रंटने दाखवतो तो काका. हा वाडा आहे आणि आपलं घर आहे. आनंद दिघे साहेब, बाळासाहेब ठाकरे. आई एवढा का उशीर? गाडीला तेव्हा नाही उशीर झाला. खूप. फिरत फिरत आली का गाडी? हो. काय करतोस? मसणार चल. म्हणजे सगळा व्हिडिओ कॅसेट करतोय कशाला? तिकडे नाही टीव्हीवर दिसेल तुला. काय बोलतो? नको राजा, मग खूप मोठा हो. चल बस आता, पाणी पी. भेटूया नंतर. काय हगल्या पाजल्यास? आईने मस्त चाय करून दिली. मला लागलेली भूक. आईला पहिला बोलतो चाय दे, आंघोळ बिंघोळ होत राहील नंतर. पहिला चाय पाहिजे. बाबू कुठे पण जा, पवारांच्या घरामध्ये तुम्हाला पाळीव प्राणी दिसणारच. तशी आमच्या गावी पण आहे. किती रेअर आहे ही गोष्ट. एक डोळा तिचा पिवळा आहे आणि एक डोळा ब्ल्यू आहे. बघील बाई आल्यावरती. बाबा हो. हाऊ आर यू? हाऊ आर यू? अरे कोण कोण आला? कोण आला? कोण कोण आला? शॉक झाले का मला बघून? नाही बघून शॉक. आवाज मी पटकन ओळखला नाही. मला वाटलं का माहितीये, फायदा नवनाथचा आहे ना, तसा मला वाटला. कधी काय बोलतोय? सगळे आला? सगळे आला? आत्ताच नाही, मी एकटा झालोय. तू 2 नंबर की 1 नंबर? माझ्या हा लक्षात राहत नाही. 1 नंबर ना तो. माझ्याकडे बघून काय वाटतं तुम्हाला? 1 नंबर वाटतंय. हा 1 नंबर म्हणजे 1 नंबर म्हणजे विकी. 1 नंबर म्हणजे तो त्या दोघांमधला 1 नंबर असा हा, होता ना. तू हा हा तू मोठा ना. हा. मग तू जरा ये, तो जरा बारीक आहे ना. बरोबर ना. मी बिल्डर आहे काय? मी बिल्डर आहे ना. हे तू तब्येत बारीक वाटत, हा. पण तो जरा फरक आहे, बारीक आहे. तू कुठे आलाय? कुठे आलाय ना? तो नाही आला. हा तो नाही आला, मग सुट्टी कोण नाही आला? त्याला. 28 माझं 28. आहे ना बरोबर जजमेंट मला? आहे ना बरोबर? हा करू लग्न मग आता. पहिले लग्न किती 15, 17, 18 वयात व्हायची. पोरगी बघा, पोरगी. हा पोरगी बघा मला. पोरी आता मिळतील रे. कामदार कामाला चांगला पाहिजे. पोरी मिळतील, पण कामाला आहे ना त्यांची चांगला. कशा सर्व्हिस वाली पाहिजे ना. असं काय नाही, सर्व्हिस वाली पाहिजे असं काय नाही. सर्व्हिस वाली बरी पडते. डबल इन्कम असतो. घरातले काम कोण करणार? आई साहेब पोरं सापडायला. अवघड आहे. त्या लागायचा कामारी करतो तू बरं
सिलिंग बघा, सिलिंग प्रॉपर कोकण, प्रॉपर रजा किती काढलीस? हा रजा रजा मला कुठे आवडतो बाबा, मुंबईला की इकडे? मला ना गावात आवडतं. मुंबईचं मी आता काय नाही जात. मला पण गावच आवडतं. मुंबईचं काय माहिती आहे, मुंबई पैशासाठी जायला लागतं एवढं माहिती आहे. हा उद्यापासून घरा घेते, उद्या नाक्यावर फिर. आणि तुम्ही कोणाला विचारलं ना, आता मुलकोराक विचारलं ना, काय राजे मुलकोरा. चला मस्त आंघोळ वगैरे करून चाललोय धक्क्यावरती. मच्छी बघतो, आज संडे आहे ना. आईला म्हटलं जरा मच्छी विषयी बघून येतो, फ्रेश मच्छी भेटते. हे इथे आपलं घर आहे आणि इथेच बाजूला हा सरकारी दवाखाना आहे, एवढं जवळ आहे. मधून आलो ना, तीच एस टी आहे दाभोळ दापोली. इधर एका तासाने एस टी असते तर गावी जायला. ही आमच्या गावामध्ये एक जेटी आहे, दाभोळ धोपावे फेरी सेवा आहे. हा दाभोळ आणि त्या साईडला पलीकडे धोपावे. असे मग लोक येतात, गाडी आणि सगळं घेऊन जातात इकडे. 50 ते 40-50 रुपये काहीतरी गाडीचा भाडा आहे आणि माणसांचं काहीतरी मला वाटतं 25 रुपये पर पर्सन काहीतरी आहे. गावामध्ये एक हाऊसबोट चालू झाले. असे संध्याकाळचं मस्त असं डेकोरेशन करून. दाभोळ में डेव्हलपमेंट देख रहे हो. आणि हा आहे दाभोळचा धक्का आहे, तिथे सगळा लिलाव होतो या भागामध्ये. इथे वजन काटा आहे, ते वजन करतात. बोटी येतात तिकडून सगळ्या, ह्या बाई इथे बोटी दिसतात तुम्हाला. बोटी येणार तिथून, मग सगळ्या मच्छी इथे घेऊन येणार आणि इथे पूर्ण लिलाव लागतो मच्छीचा. मग अशा बोटी आहेत सगळ्या मच्छ्या मारून मासे पकडतात. कसं आहे? 100 रुपये. वाढवा अजून जरा. रविवारातून मावळत नाही जात. 100ची कोलबी घेतली, घरी जाऊन आईला करायला सांगतो. आणि एक सिनेमॅटिक व्ह्यू आहे. मला तर हा व्ह्यू खूप आवडतो. व्ह्यू आहे हे ॲक्च्युली कोणाची तरी पर्सनल प्रॉपर्टी आहे. त्यांनी मंदिर बघा ना काय बांधलं आहे यार, किती भारी आहे की नाही. अर्धी टाकी कोलबी सोडून एवढी झाली 100 कोलबी आणलाय. मी रात्री 8:45 झोपला. धुरांडी करावी. बाग दाखवत आहे ना, ही शिकणं केलं ना. हाय मोडा ना ते शेड. आमची बाग बघा, बाग. आई आपल्याला बागेची टूर देते. आई बाग दाखव. कोणाला सांगतो? हा, कोणाला सांगतोय? ते बघणारे बघतील. तू सांगत आपली बाग दाखव. हे आपली बाग बघ कशी आहे. एका तासाचं 400 रुपये. ओके. 1 तासाचं 400 रुपये. असं 3 दिवस काम केलं, 7,200 रुपये झालं मजुरी. आणि गड्याची 1,500. ओके. बायकोची एका बाईची 600 रुपये मजुरी. हा मजुरी. एवढा खर्च केला म्हणून बाग बघ. फोटो काढ, पप्पाला पाठव, आईला पाठव. होय. तर ही आमची आहे बागेतली विहीर.
नेक्स्ट ते इथे ना पूर्ण आधी जेव्हा बाबा होते तेव्हा आम्ही पूर्ण असे भाजी करायचो. पूर्ण भाजी इथून पूर्ण तिथून पूर्ण पूर्ण एवढं एवढं. आई काय 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 आपण पिकवायचो? वांगी, टमॅटो, फ्लावर, मिरची, भोपळा मिरची, आणखी हा काय पालेभाज्या. गहू, पालेभाजी, सगळ्या पालेभाज्या. मजा यायची तेव्हा आम्हाला. कुठलाच माझी पोरं चिकार मग पोरांनी मेहनत केली. हा बघ, इथं हा आंब्याचा झाड आहे. हा बघ, हे जे झाड वाढलं आहे हे 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 तोडणार मग मे महिन्यामध्ये आईला फाटी चूलमध्ये टाकायला लाकडं लागतात ना ती त्याला बोलतात फाटी. तर ती फाटी होणार मग आईला पूर्ण मे महिना जाणार त्याच्यामध्ये. हा बघ. मला नारळ दाखवतो कशी येतात ती. ते हे आलेत नारळ. हे झाले नारळ. हा आंब्याचं झाड आहे. आई काय दाखवते? काळी मिरी. काली मिरी. काळी मिरीचं झाड दाखवते बघा. आले होतं काढायला पण माझी घरकाठी नाही. बघ हे बघ वर बघ किती आहेत ती. हे बघा मिरी याला बोलतात. इथे हे बघ वरपर्यंत किती आहेत. पूर्ण. बघ, वर बघ चांगली तोंगल्या होतं. काढायलाच कोण नाही. हो. हे बघा काळी मिरी. हे सगळं पिकवलेलं आहे. यांनी घेतलेली मेहनत आहे. हा? तुम्ही घेतलेली मेहनत आहे नाही. हम्म. आत्ताच बघा शिपणा केलेला आहे. शिपणा म्हणजे पूर्ण बागेला पाणी द्यायचं, पाणी करायचं असतं. मग हे जे ओली आता दिसते ना जमीन हे चाललं आहे बघा आतमध्ये. म्हणजे ह्याचा जस्ट शिपणा झालेला आहे. पाणी भेटलेलं आहे आता यांना पुरेसं. आता ही जमीन जेव्हा सुकणार परत एक वीकने सुकेल त्याच्यानंतर परत ह्याचा शिपणा होणार. असं वीकमधून 2-2, 3-3 दिवस असे शिपणे होत राहतात पूर्ण बागेचे. तेव्हा जाऊन एवढी मोठी झाडं झाली आहेत. हे उंबराचं झाड आहे. 2000, 15,000 जायपत्री. कुठे ही? हा हा मसाल्यात टाकतात ना जाईपत्री. जायपत्री ही पूर्ण. ही ओके. पानं जेवणात टाकतात ना मोठं मोठं समारंभात. हां. ही जायपत्री. एक खाली एक आहे. शेरू सगळीकडे आमच्यासोबत असतो. जायपत्री. हा बघा हा असा पाट आहे. हा ह्याच्यातून असं पाणी येतं इथे. मग इथून फावड्याने ही माती इथे करायची. मग हे पाणी इथे जाणार. या बागेला टाकायचं तर हे फावड्याने इथे करायचं. मग इकडनं पाणी येऊन इथे जाणार. असं सगळं आहे शिपणा करायला. आणि आमच्या बागेचं सर्वात मेन अट्रॅक्शन म्हणजे आमची विहीर. झाऊल पडली आहे त्यात काढायला गेलते उतरून. ची विहीर ही पावसाळ्यात तुम्ही बघितलं असेल एवढी भरते. खूप मजा येते विहिरीमध्ये उड्या मारायला. आता नाही पावसाळ्यात आम्ही हा इथून असं पाणी आतमध्ये पंप आहे तो चालू केला आतमधून. हाई कॅबिन आहे. त्या कॅबिनमधून चालू केलं की इथे पाणी सगळ्या बागेला जातं. पाईप लावलेले आहेत. पाईपाने सगळ्या बागेला पाणी जातं. आधी ॲक्च्युली आम्ही पाटाने करत होतो पण आईला आता होत नाही ते. त्यामुळे पप्पा एक दिवशी येऊन सगळं पाईपाचं कनेक्शन करून दिलं. फक्त जोडायचं आहे इकडे लावायचं आहे असं करून पूर्ण सगळ्या बागेला. वेगवेगळे सेक्शन आहेत बघा तुम्ही बघाल तर. इथून एवढा सेक्शन आहे. मग तिथून असा सेक्शन. मग तिथून वेगळा सेक्शन. असे प्रत्येक पार्ट बनलेले पाणी जातं. हे पार्ट आहेत. इथे पाणी अडवायचं. इथे तुम्हाला पाणी अडवायचं तर इथे लावा. इथून इथे जाणार. मग तुम्हाला ह्या बागेत टाकायचं पाणी तर
इथे माती लावा, मग हे इकडून असं येऊन असं या बागेला जाणार, त्या बागेला पाहिजे तर तिथे लावा. असं सगळं फावड्याने करायला लागतं. असा पूर्ण पार्ट आहे बाबा. मे महिन्यात आम्ही लहानपणी यायचो ना, तेव्हा हेच काम आमचं. एक वीकमध्ये 2 वेळा शिपणा करा, पूर्ण बाग भिजवा. आता तुम्हाला ना पूर्ण डिफरन्स कळेल की शिपणा झालेली जमीन कुठली आणि न झालेली जमीन कुठली. तर आता तुम्ही बघाल तर हे बघा, ही एकदम सुकी आहे जमीन, याला अजून पाणी नाही लागलं आहे. पण ही जमीन पूर्ण बघाल, ही पूर्ण ओली आहे, म्हणजे याचा शिपणा आता रिसेंटली झालेला आहे. मग याला ही जोपर्यंत अशी होत नाही तोपर्यंत याला पाणी नाही देईल. अशी दबते म्हणजे जस्ट शिपणा झालेला आहे याचा. आणि हे रूम आहेत आमच्या वाड्यातले. हॅलो गाईस, आता वाजलेत 6:45. दाभोळ क्रिकवर आलो आहे मी, दाभोळ धक्क्यावर. इथे मच्छी आणि होडीचं काम चाललं आहे. इथे सगळ्या मच्छीवाले बसले आहेत. आहे ओव्हरऑल. तर असा काही आहे आमचा दाभोळचा धक्का. इथे सगळे बोटी उभे असतात. खरंच आय थिंक इथून आता सनसेट होणार आहे. बघूया, तुम्हाला व्ह्यू दाखवता येईल का मला. बघा असे इथे ॲक्च्युली इथून त्या तिकडे त्या पलीकडे दिसत असेल तुम्हाला, इथे धोपावे आहे. तर इथून इथे जाण्यासाठी ती मी मगाशी तुम्हाला दाखवली ही फेरी बोट आहे. आणि तुम्ही ह्या बोटीने पण जाऊ शकता. ही थोडी रिजनेबल असते, 10-20 रुपये काहीतरी भेटतात एकाचं, फक्त एक टाईमचं आहे. किंवा तुम्हाला असंच समजा फेरफटका मारायचा असेल, जस्ट पाण्यातून जाऊन या साईडला यायचं असेल तरी पण 20 रुपयामध्ये जाऊन येऊन ती लोक. जास्त डिस्टन्स नाही पण मस्त आहे. इथे बघाल तर असे लोक जात असतात. सो गाईज, जस्ट मी आता इथे दाभोळ धक्क्यावरती आलेलो. जरा जस्ट व्ह्यू बघत होतो, तर मला अचानक डॉल्फिन दिसलं आहे. थांबा मी त्याला दाखवतो. मित्रांनो, आलो आहे आईसाठी चायनीज घ्यायला. गावामध्ये आमच्या चायनीजचं शॉप पण आहे. तशी सेटिंग अरेंजमेंट आहे. दाभोळ गावामध्ये सगळं आहे. शेजवानवर सगळं, शेजवान चटणीवर नूडल्स. मस्त चायनीज मागवलं आहे. चायनीज, खेकडा आणि कोलंबी.